लढणाऱ्यात आमचं गाव गेलं आणि बघणाऱ्याचं नाव झालं। धनगर, रामोसी, वंजारी, कोळी, भिल्लांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला। त्यांचं नाव कुठंतरी ऐकायला मिळतं का? आपल्याच पै पावण्या भावकी रावकीकडे सत्ता राहावी म्हणून वंजाऱ्यांना धनगरापासून दूर लोटायचं, जाती जातींना एकमेकाविरुद्ध उभं करायचं, इतरांना कोंबड्यागत झुंजवत ठेवून पैसा, पाणी, विकास प्रकल्प लाटायचे। आपण एक होत नाही म्हणून जसं आपल्या हक्काचं पाणी अडवलं जातं त्याचप्रमाणे आपला विकासही अडवला जातो। आपण इतिहासाकडनं व पूर्वजाकडून धडा घेतला पाहिजे। वंजारी धर्माजी राजाच्या हाकेला धनगर नौसाजी राजा धावून यायचा। स्वातंत्र्यासाठी इथला भटका विमुक्त मागासवर्गीय लढायचा। इतकंच नाही तर बलिदानाची वर्ष पण 1818 आणि 1819 मुंडे, चाटे, फड, गर्जे वंजारी वीरांना सोबत घेऊन धर्माजी राजा लढत होता। पैनगंगेच्या तीरावर नौसाजी राजा इंग्रज निजामाला गाडत होता। निजामाच्या ठाण्यावर हल्ला करायचा, बंदुका लुटायच्या, त्याच बंदुकीनं इंग्रज आणि निजामाला पळवून लावायचं। नौसाजी धर्माजी आहेत तोपर्यंत आपण भारत जिंकू शकत नाही म्हणून इंग्रजांनी त्यांना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले। शेवटी काळाने घाला घातला। जुलै 1818 ला धर्माजीच्या गडीला इंग्रजांनी वेढा दिला। भर पावसाळ्यात रक्ताचे पाट वाहिले। ज्या दगडांना या वंजारी वीरांच्या रक्ताचा अभिषेक झाला त्या परळीतल्या डाबी गावातील वीरगडी आजही पूजल्या जात आहेत। धर्माजी राजानं व त्यांच्या वंजारी वीरांनी दिलेल्या आहुतीचा प्रतिशोध नौसाजी नाईकांनी घेण्याचा प्रण केला। नौसाजी नाईकाच्या गडीवर इंग्रजांनी जानेवारी 1819 ला हल्ला केला। 50 इंग्रज अधिकाऱ्यांना यमाच्या रेड्यावर बसूनच नौसाजी राजा शांत झाला। आणि आज आपल्याला ठरवायचंय की आपल्याला धर्माजी राजा व नौसाजी राजा यांचे वारसदार बनायचंय की प्रस्थापितांचे हुजरेगीर। जय भगवान, जय मल्हार।